राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण राम 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 जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण 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 रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी तो हा विठ्ठल बरवा 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 तो हा माधव बरवा तो हा माधव तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा हा तो हा माधव बरवा बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी हा म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा 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 तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर पर उमा देवी वर बापर खुमा देवी हे बाप रखुमा देवी वर बाप रखुमा देवी वर विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा हा तो हा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम जय 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 राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय 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 राम जय जय राम जय जय राम गंगा आली आम्हावरी गंगाली आमावरी गंगा आली आम्हावरी गंगाली आमावरी
संत पावले साजिरी संत पावले साजिरी संत पाऊली साजिरी संत पाऊली साजिरी संत पाऊली साजिरी संत पाऊली साजिरी तेथे करीन आंघोळी तेथे करीन आंघोळी पुढे चरण रज धुळी पुढे चरण रज धुळी येते तीर्थावळी पर्व काळ सकळ हा येथे तीर्थावळी पर्व काळ सकळ पर्व काळ सकळ पर्व काळ सकळ पाप पळाले जळाले पाप पळाले जळाले पाप पळाले जळाले पाप पळाले जळाले भव दुःख दुरावले 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 तेथे करीना गोडी तेथे करीना गोळी तेथे करीना गोडी तेथे करीना गोळी पुढे चरण रज धुळे पुढे चरण रज धुळे पुढे चरण रज धुळे पुढे चरण रज धुळे येते तीर्थावळी पर्व काळ सकळ तेथे तीर्थावळी पर्व काळ सकळ हा येथे तीर्थावळी पर्व काळ सकळ तुका म्हणे धन्य झालो तुका म्हणे धन्य झालो म्हणे धन्य झालो तुका म्हणे धन्य झालो संत सागरी नालो 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 करीन आंघोळे येथे करीन आंघोळ पुढे चरण रज धुळे पुढे चरण रज धुळे येते तीर्थावळी पर्व काळ सकळ हा येती तीर्थावरी पर्व काळ सकाळ येती तीर्थावरी पर्व काळ सकाळ पार कुमाई पार घुमाई पार कुमाई 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 विठ्ठल 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 बिडारी वाजवा भजन करा विठ्ठला विठ्ठला विठ्ठल 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 जय जय विठ्ठल 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 कुंडली तव ज्ञानदेव तुकारा कुंडली हरी श्री ज्ञानदेव तुकारा गंगा आली अम्मावरी
मॉनिटर वाढवा, बेस कमी करायचा, कडक करा थोडा. गंगा आली आम्हावरी संत पाऊले साजिरी, तेथे करीन आंघोळी उडे चरण रज धुळी, येती तीर्थावळी पर्व काळ सकळ. पाप पळाले जळाले, पाप पळाले जळाले, भवदुःख दुरावले, तेथे करीन आंघोळी उडे चरण रज धुळी, येती तीर्थावळी पर्व काळ सकळ. तुका म्हणे धन्य झालो संत सागरी न्हालो, तुका म्हणे धन्य झालो संत सागरी न्हालो, तेथे करीन अंघोळी उडे चरण रज धुळी, येती तीर्थावळी पर्व काळ सकळ. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संताजिया, दुसरे चरण संताजिया, दुसरे चरण संताजिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका. यदक्षरमानाख्ययमानंद मज केवलम श्रीमन्निवृत्तीनाथेति ख्यातम दैवतमाश्रयी. सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुक या देवा यावरी न करावा अवेर. संपाज ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज. वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं. जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता. गंगा आली आम्हावरी संत पाऊले साजिरी, तेथे करी इको नको, तेथे करीन अंघोळी उडे चरण रज धुळी, येते तीर्थावळी पर्व काळ सकळ. सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अत्यंत गोड सुंदर प्रसिद्ध असा हा अभंग असून, या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबारा संत रूपी तीर्थ जेव्हा आम्हाला प्राप्त झालं, तेव्हा आम्ही काय करणार, त्यानं आमचं जीवन काय झालं, अशा अनेक अंगाने विचार करणारा अभंग आहे. विठाला विठाला उपस्थित सर्व भाविक सज्जन वैष्णव गुणीजन महाराज मंडळी, या गावातील या तीर्थयात्रा करून आलेल्या मंडळीचे आप्त इष्ट सगळे सोयरे यांच्या पावन आणि सन्माननीय उपस्थितीमध्ये आज आपण या श्री क्षेत्र भेंडाळी गावात जी चिंतन सेवा करतो, त्या चिंतन सेवेचं निमित्त आपल्याच गावातील काही सद्भाविक जे काशी तीर्थयात्रा आदी तीर्थयात्रा करून आले, त्यांच्या काशी तीर्थयात्रा करून आल्यानंतर गंगा पूजनाच्या निमित्ताने या कार्यक्रमाचं आयोजन आहे. ज्या सद्भाविकांनी ही यात्रा केली, कार्यक्रमाचं आयोजन केलं, अशी यादी मोठी पण अगदी 2 मिनिटात वाचून दाखवतो. श्री व सौ मंगलताई बाळासाहेब सदाशिव खालकर, श्री व सौ जयश्रीताई सोपानराव जयरामजी खालकर, श्री व सौ चंद्रकलाताई शिवाजीराव वाळू कमानकर, श्री व सौ कांताबाई संजय अर्जुन खालकर, श्री व सौ अलकाताई निवृत्ती भिवाजी शिंदे, श्री व सौ शकुंतलाताई बबनराव विश्वनाथ खालकर, त्याचप्रमाणे शिवराम कारभारी सातपुते, मयजी बाळू उगले, छाया सुरेश लोंडे, गंगा भागीरथी मथुराबाई मधुकरराव शिंदे, गंगा भागीरथी लक्ष्मीबाई दौलतराव सातपुते, मंगलताई सुखदेव सातपुते, मालूबाई रमेश कमानकर, ताराबाई चिमन खालकर, गंगा भागीरथी सुमनबाई चिमणे, बरोबर का नाव जरा, सुमनबाई खालकर, त्याचप्रमाणे चंद्रकला मधुकर धांडे, कमलताई दौलत खालकर, गंगा भागीरथी मालती नारायण चव्हाणके, गंगा भागीरथी मीराबाई शिवाजी धुमाळ, गंगा भागीरथी सिंधुबाई साहेबराव खालकर, छबू मुरलीधर सातपुते, सुधाकर बाबूराव सातपुते.
एवढे भाविक तीर्थयात्रा करून आले. आणि तीर्थयात्रा करून आल्यानंतर मौंद हे करायचं असतं, त्या संबंधाने मी पुढे बोलणार आहे. त्या विधी करता आपण सर्व मंडळी उपस्थित आहोत. या कार्यक्रमाचं संयोजन करत असताना तुम्हाला तीर्थयात्रा ज्यांनी घडवली आणि या कार्यक्रमाचं संयोजनही केलं असे माझे गुरुबंधू आदरणीय हरिभक्तपरायण तुषारजी महाराज खालकर यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि मलाही कीर्तनाचं आमंत्रण दिलं. ही कीर्तन सेवा पूर्णत्वाकडे जात असताना या ठिकाणी वारकरी संप्रदायाचं भजन वैभव आदरणीय हरिभक्तपरायण भजन गंधर्व आमचे तुकारामजी महाराज आरोटे, आदरणीय हरिभक्तपरायण गायनाचार्य सतीशजी महाराज मते, मृदंगाची साथ ज्यांची आहे असे माझे जीवलग हरिभक्तपरायण अरुण महाराज राव, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित माझ्यावर प्रेम करणारे आदरणीय शरद महाराज खालकर आहेत. महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार कृष्णाजी महाराज कमानकर आहेत, तेजस महाराज खालकर आहेत, निखिल महाराज खालके आहेत, तथा उपस्थित श्रीराम भजनी मंडळ, रामेश्वर भजनी मंडळ, भेंडाळी औरंगपूर आणि राम लखन साऊंड सिस्टीम या सगळ्यांविषयी सद्भाव व्यक्त करतो आणि अभंगाच्या दृष्टीने चिंतनाचा प्रवास चालू करतो. विठ्ठला आपल्याला महद भाग्याने एक साधना घडली. ती साधना म्हणजे तीर्थयात्रेची साधना आहे. खर तर तीर्थयात्रा ही साधना कशी आहे याला एक श्लोकाकडे पाहून फार उपेक्षित समजलं जातं. या साधनेला श्लोक असा आहे, उत्तमा सहजावस्था मध्यमा ध्यान धारणा कनिष्ठ मूर्ती पूजाच तीर्थयात्रा धमाधमा. या श्लोकाकडे पाहून या तीर्थयात्रेला फार तुच्छ समजलं जातं, पण याची संगती साधू संतांना लावली आहे. ती अशी आहे की उत्तम काय आहे, सहज अवस्था उत्तम आहे, ध्यानधारणा काय आहे हे मध्यम आहे, मूर्तीपूजा काय आहे कनिष्ठ आहे, आणि तीर्थयात्रा काय आहे आधम साधन आहे. तीर्थयात्रेला आधम साधन म्हटलं, पण काय म्हटलं, सहज अवस्थेच्या सापेक्षानं म्हटलं. बोला की हा म्हणजे तुमच्या डोक्यात काजू बदाम भारी गहू ज्वारी हलके आहेत काय, मग रोज काजू बदामच खात जाणार नाही. मार काजू बदाम भारी आहेत, त्याही पेक्षा भारी गहू आणि ज्वारी आहे. त्याचं कारण आहे गहू आणि ज्वारी सगळ्यांचं पोट भरते आणि सगळ्यांना परवडते. काजू बदाम सगळ्याला परवडत नाही आणि सगळ्यांचं पोट भरू शकत नाही. तद्वत तीर्थयात्रा साधन काय श्रेष्ठ आहे, सहज अवस्था सगळ्याला मिळू शकत नाही, पण तीर्थयात्रा सगळ्यांना करता येते. म्हणून जरी त्या श्लोकामध्ये आदमात आदम जरी उच्चार असला तर सर्वात श्रेष्ठ कोण आहे तर तीर्थयात्रा आहे. श्रेष्ठ काय असतं, जे सगळ्याला घेऊन चालतं त्याला मोठं म्हणतात. तुकोबारा नाटात काय म्हटले, शूरतो तयासी बोली जे जाना पाठीशी घालून राखे दिना. मोठा कलाकार कोण, जो सगळ्याला सामावून घेतो. मोठा कीर्तनकार कोण, जो सगळ्यांना सामावून घेतो. मोठा पुढारी कोण, जो सगळ्यांवर लक्ष ठेवतो. तसं मोठं साधन कोणतं, जे सगळ्यांना सामावून घेतं. आणि तीर्थयात्रा हे साधन असं आहे, कसेही या. चोकोबारा काय म्हटले, कसेही या म्हणा अण्णा खटनट यावे, खटनट यावे शुद्ध होवनी जावे, 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 खटनट यावे शुद्ध होवनी जावे. दौंडी पीठ बावे चोखा मेळा, दौंडी पीठ बावे चोखा मेळा, खटनट यावे शुद्ध भवनी जावे. गाडी वाजवावी पुढे उभारावी, दौंडी पीठी बावे चोखा मेळा, दौंडी पीठी बावे चोखा मेळा. टाळी वाजवावी गुढी उभारावी, टाळी वाजवावी गुढी उभारावी. वाटही चालावी पंढरीची. अर्थात तिथं तीर्थयात्रा पंढरी जवळ डोळ्यासमोर असली तर तीर्थयात्रात कोण या, खट या नट या आणि शुद्ध होऊन जा. खट काय नट काय थोडा 2 मिनिटात विचार करतो. खट कशाला म्हणायचं आणि नट कशाला म्हणायचं.
जगात 3 प्रकारची माणसं असतात. काही सज्जन असतात, काही दुर्जन असतात आणि काही कुच्चर असतात. कुच्चर म्हणजेच खट. पटवून देतो मी तुम्हाला. काही सज्जन, काही दुर्जन आणि काही कुच्चर. कुच्चर कशाला म्हणतात? भिजवलं तर भिजत नाही आणि शिजवलं तर शिजत नाही आणि खाल्लं तर पचत नाही, तसंच बाहेर पडत. तुम्ही अजून पहा, कुच्चर खाऊन बघा तुम्ही. म्हणजे कशातही टाका त्याचा परिणामच नाही. म्हणून मी सज्जन, दुर्जन आणि हे खट यांची व्याख्या करत असतो. ही माझ्या परीने, हे कोण्या शास्त्रातली नाही. मी जे काही फिरलो आणि मला असे भेटले महात्मे, त्याच्याकडून स्फुरलेलं हे चिंतन आहे. गावात वाईट कामाला विरोध करणारा सज्जन कृष्णा महाराज, वाईट कामाला विरोध करणारा सज्जन, चांगल्या कामाला विरोध करणारा दुर्जन, आणि काम चांगलं असू नाहीतर वाईट असू विरोधच करणारा हा कुचर. गावात सप्ताह करायचं का रे? दुर्जन म्हणा बिलकुल नाही. सप्त्याला खर्च करण्याऐवजी संडास बांधा, लोक किती हाकते, आपलं लोकांची किती सोय होईल. चांगल्या कामाला विरोध करणारा दुर्जन. का रे गावात तमाशा आणायचा का? अहो आधीच काय मोबाईल न थोडे बिघडले का पोरं? पुन्हा ते गावात तमाशा किती बिघडवायचे, बंद करा. वाईट कामाला विरोध करणारा कोण? सज्जन. का रे आपल्या गावात अनिल महाराज पाटील आणायचे का? बिलकुल नाही. आपल्या गावात गौतमी पाटील आणायचे का? मुळेच नाही. म्हणजे काम चांगलं असो नाहीतर वाईट असो विरोधच करतो, याला म्हणतात कुचर. त्यालाच काय म्हणतात? खट. ज्याचा कशाचा ज्याच्यावर परिणाम होत नाही असे खट या. ज्याला सगळ्यांनी सोडून दिलंय असे खट या. आणि दुसरे नट या. नट काय? नाटकी. नट म्हणजे काय? नाटकी. काही लोक संसाराचं नाटक करतात आणि काही परमार्थाचं नाटक करतात. बोलू संसाराचं नाटक आणि परमार्थाचं नाटक सांगू एका मिनिटात. एकाच प्रकरणात सांगतो. आपण परस्पराच्या 10व्याला जातो, वर्ष श्राद्धाला जातो. तिथं कोण कोण जातात? पाहुणे येतात, पुढारी येतात, महाराज लोक येतात. किती प्रेमाने येतात. कायला बोलायला होता मला का? बोलूच. किती प्रेमाने येतात. पाहुण्यांना द्यायची असती भेट, पुढाऱ्याला पाहिजे असतं ओट आणि महाराजाला पाहिजे असती नोट, म्हणून येते सगळं. पुढारी ओटा करता, महाराज लोक नोटा करता, तुम्ही भेटाय करता. बाकी तुमच्यात नाच्यात काय फरक आहे? पण असे संसारातले नाटकी, संसारातले नाटकी. हो. एक बाई नवऱ्याला म्हणू लागली, होय वा ऐका ना धनी, ऐका ना माझा तुमच्यावर लय जीव आहे. वा वा वा. नाही पण ऐका ना माझा तुमच्यावर लय जीव आहे. अगं हो ना म्हणेन दोनदा तू, पण लक्ष द्या ना माझ्या बोलण्याकडे. लक्ष देत नाही बाई. तुमचा माझ्यावर लय जीव आहे. आणि मग तेवढं धुणं पिळून टाका ना. आणि माझा तुमच्यावर लय जीव आहे. अशा जीवाला पेट्रोल टाकून काडी लावली पाहिजे. काय अर्थ आहे जीवाला? एका नवऱ्यानं फोन केला बायकोला, काय करते? आणि स्वयंपाकाला लागली. मग काय करणार आहे आज स्वयंपाक? तुम्हाला काय खायचं सांगा, तुम्ही म्हणेल ते करते. तुम्हाला मग भज्याची आमटी कर. बेसन पीठ नाही, त्याला मजा येत नाही त्या विकायच्या पिठानं. मला मग कारलं कर. बारकं खात नाही, पुन्हा त्याला दुसरं काय करीत बसू? म्हणे तुरीचं वरण कर. झालं बाई, तुम्हाला वरणाशिवाय काय आठवतच नाही. तुम्हाला मग पुरणपोळ्या कर. आता ही वेळ आहे पुरणपोळ्याची. वाजले किती आता? कधी काही सांगता तुम्ही. मग मला वांग कर. रात्रीच मूळ वेळ ठणकू लागला ना. मग तो मला तू करते काय? ती मुली तुम्ही म्हणाल ते. हे काय झालं? हे नट. हो, परमार्थात नाटक चालत नाही. सोंगे छंदे काही देव जोडे ऐशे नाही. पण ऐकलं का? तीर्थयात्रा असं साधन आहे, अशा खटालाही आणि नटाला शुद्ध करणार आहे. सर्व सर्व समावेशक हे साधन आहे. म्हणून तीर्थयात्रा श्रेष्ठ साधन आहे. आता आपल्याला काही प्रश्नांचं उत्तर शोधायचे. तीर्थयात्रा का करायची? तीर्थयात्रा कशी करायची? आणि तीर्थयात्रा मधात एक प्रश्न राहिला. तीर्थयात्रा का करायची? तीर्थयात्रा कोणती करायची? आणि तीर्थयात्रा कशी करायची? अशा 3 प्रश्नाचं उत्तर घेऊ. अभंग शेवटी 5-10 मिनिटात सांगू. बाकी तीर्थयात्रेचा विचार आपण
करू. सगळ्यात पहिलं आहे तीर्थयात्रा का करावी, का करायची. त्याचं सगळ्यात पहिलं कारण आहे शास्त्राने आणि संतांनी आम्हाला करा म्हणून सांगितलं म्हणून करायची. शास्त्रानं सुद्धा सांगितलं आम्हाला काय केली पाहिजे, तीर्थयात्रा. आणि संतांनी सांगितले की नाही, जव हे सकळ सिद्ध आहे, जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाये, हात चालावया पाये, तव तू आपुले सोयीत पाये, तव तू आपुले सोयीत पाये. तीर्थयात्रा जाय चुकू नको, तीर्थयात्रा जाय चुकू नको, तीर्थयात्रा जाय चुकू नको, तीर्थयात्रा जाय चुकू नको. जब काळ असे दुरी ठेला, जब काळ असे दुरी ठेला, जब काळ असे तुझेला, जब काळ असे तुझेला. जब सकळ सीतारे हात चालावया पाये, तव फुले सोयीत आहे, तीर्थयात्रा जाय चुकू आम्हाला तुकाराम महाराज आदी साधू संतांना सांगितलं काय करा, तीर्थयात्रा करा, तीर्थयात्रा करा. जो हे सक वापरलाय हात चालावया पाय. पण बघा ना, चालावया शब्द मधात घेतलाय ना, आधी हात आणि मग पाय घेतलाय. मग देईली दीपन्य आहे, म्हणजे दिवा एक आहे आणि दोन खोल्या जर उजेड पाहिजे असेल तर दिवा कुठं लावला जातो, चौकटीवर लावला जातो. मग चौकटीवर दिवा लावला तो याही खोलीत उजेड पाडतो आणि त्याही खोलीत उजेड पाडतो. याला देहली दीपन्याय म्हणतात. तसे देहली दीपन्यायाने काही शब्द येतात, लय गमतीशीर शब्द आहेत आपल्याकडे देहली दीपन्यायाने. हा, तो का म्हणे ताळा नाही त्याची अवकाळा. इथं नाही शब्द देहली दीपन्यायाने घ्यायचा. आता पहा, एकदा इकडं जोडा, इथं एकदा इकडं जोडा, कसा अर्थ बदलतो. तो का म्हणे ताळा नाही त्याची अवकाळा. आता नाही इकडं जोडा, तो का म्हणे ताळा नाही त्याची अवकाळा. हा, आता अजून एक चरण सांगतो तुम्हाला. तेथे जाऊ नका कोणी, गेले नाही आले परतोनी, गेले नाही आले परतोनी. आता नाही इकडे लावा, गेले नाही आले परतोनी, है ना, दिले दीपन्याय. तसं याही चरणामध्ये हा नाही शब्द दोन्हीकडे, आपलं चालावा या शब्द दोन्हीकडे लावायचा. तीर्थयात्रा कुठपर्यंत करायची, जोपर्यंत पाय चालतात तोपर्यंत. आता माझ्याकडे बघावं लागेल, आणि जोपर्यंत हात चालतो तोपर्यंत, आहे का नाही, हात चालतो तोपर्यंत. तीर्थयात्रेला पाय बी चालते पाहिजे आणि तीर्थयात्रेला हात बी चालता पाहिजे, आहे की नाही. गाडी भाडं लागत, रस्त्यात जेवावं लागत, नाश्ता असतो, आहे की नाही. कशाला पैसे लागत नाही, लागतात. तात्पर्य एक आहे, तीर्थ जोपर्यंत आपल्या हातात पैसा आहे आणि जोपर्यंत पायात दम आहे. हा, पहा तुम्ही, आता तुम्ही उत्तर भारतातली यात्रा केली ना तुषार महाराज, कोणते कोणते, हा, मथुरा, वृंदावन, अयोध्या, काशी केलं. अयोध्येला गेले होते की नाही, अयोध्येला चालायला पाय लागतात का नाही. गेट मंदिर कुठे, दर्शनाला काहीच वेळ लागत नाही महाराज. ते भराभर हिंडावंच खूप लागत, खूप फिरावं लागत. पाय चालते पाहिजे. केदारनाथ चालायचं असेल तर पाय चालते पाहिजे की नाही. वृंदावनाच्या त्या गल्लीमध्ये जर फिरायचं असेल, राधारमणला जायचं असेल, गोपेश्वराला जायचं असेल, मधुबनात जायचं असेल, ब्रह्मांड घाटावर जायचं असेल तर चालायला काय पाहिजे, पाय. म्हणजे पाय चालते पाहिजे आणि हात बी चालता पाहिजे का नाही, हात बी चालता पाहिजे. म्हणून ऐकलं का, लाडक्या बहिणीची योजना जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत यात्रा करून घ्या. उगा ते 1,500 रुपये ब्युटी पार्लरला, मिस्त्रीला, कुरकुरीला घालवण्यापेक्षा ते 1,500 रुपये जमा करायचे आणि मग त्याचे वर्षाचे होतात 18,000. तुमची फी किती आहे, 15,000 त्यांना द्यायचे, राहिले किती, 3,000. ते आल्यावर मला द्यायचे, झालं का. किती सोपं आहे, किती सोपं आहे ते. आणि मधला खर्च आहेत नवऱ्याच्या खिशातून काढलेले आपले, आहे ना. असं तात्पर्य, जोपर्यंत हात चालताय, जोपर्यंत पाय चालताय तोपर्यंत यात्रा करून घेतली पाहिजे. तुकोबारांनी सांगितलं आम्हाला यात्रा करा. ज्ञानोबारांनी सांगितलं, उठी रे उठी बाळा तू तीर्थे रे हिंड. बाळा उठ,
आणि आता तू काय कर, सगळ्या तीर्थाला हिंड. चला, यात्रा का केली पाहिजे? संतांना सांगितली म्हणून केली पाहिजे. अजून काय केली पाहिजे? त्यातच तुकोबारांनी गोड गोड आपलं ज्ञानोबारांनी सांगितलं, तीर्थयात्रा का करावी? म्हणे उठी रे उठी बाळा तू तीर्थे रे हिंड. म्हण का बरं तीर्थाला जायचं आई? मी मदाल असं आपल्या पोराला सांगते. तिथे तीर्थामध्ये साधू संत, तिथे असती उदंड. तीर्थात गेल्यावर काय असतात? तीर्थ असतं, तीर्थात क्षेत्र असतं. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, माणसाचं जीवन सुधारायला कधी देश कारणीभूत असतो, कधी संगती कारणीभूत असते, तर कधी स्थळ कारणीभूत असते. सगळ्याचा विस्तार करता येणार नाही आपल्याला वेळ मर्यादेत, पण 2-2 मिनिटं सांगायचं ठरलं तर काकडा, वारकरी संप्रदायात काकडा किती वाजता केला जातो? पहाटे 8 वाजता. किती वाजता? 4 वाजता. 4 वाजताच काकडा का केला जातो? का केला जातो? त्याला एक दोहा आहे पहा. पहिले प्रहर हर कोई जागे, दूसरे प्रहर को रोगी, तीसरे भोगी, तीसरे प्रहर को रोगी जागे. नहीं थांबा. पहले प्रहर को हर कोई जागे, दूसरे प्रहर को भोगी, तीसरे प्रहर को तस्कर जागे, चौथे प्रहर को रोगी. हा योगी, माफ करा, योगी. पहिले प्रहर सकाळी संध्याकाळी 6 ते 9 यावेळेस सगळे जागे असतात. 9 ते 12 भोगी जागे असतात. 12 ते 3 चोर जागे असतात. बरोबर कीर्तन सुटलेले असतात. आपलं चोरे जागा असतात. 12 ते 3 मध्ये कोण जागे असतात? चोर जागे असतात. आणि 3 वाजता कोण उठतात? योगी उठतात. काय असतं? कामी, क्रोधी, लोभी, मोही माणसं जे असतात ते जेव्हा जागे असतात तेव्हा त्यांच्या विचार लहरी वातावरणावर परिणाम करतात. आणि सकाळी 3 वाजता कामी, क्रोधी, लोभी, मोही, चोर, तस्कर, भोगी सगळे झोपलेले असतात. तेव्हा त्यांच्या विचारधाराही थांबलेल्या असतात आणि वातावरण शुद्ध असतं. आणि त्या शुद्ध वातावरणामध्ये देवाशी संबंध लवकर जुटतो. म्हणून सकाळी, याला आताचा मोबाईलचा काळ सोडा, पण जुना लँडलाईनचा काळ होता. एकदा STD बूथवर मी गेलो. राजेंद्र दाजीचं उदाहरण पण मी माझ्या भाषेत सांगतो. गेलो आणि त्या गावाला निरोप द्यायचा होता कार्यक्रमाला. त्यांना फोन लावा. फोन लावला. रात्रीचे 10 वाजले होते. इस मार्ग की सभी लाइनें व्यस्त है, कृपया थोड़ी देर बाद डायल करें. 3 वेळा लावला, 4 वेळा लावला. फोन तर जाणं गरजेचं आहे, निरोप जाणं, पण फोन काही लागे ना. तो दुकानदार मला, महाराज मला दुकान बंद करायचंय. अहो मला सकाळी निरोप पोहोचणं फार गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही 4 ला या. मी 4 ला दुकान उघडतो, पण आता बंद करावं लागेल. मग सकाळी 4 वाजता त्याच्याकडे गेलो. त्याने नंबर डायल केला आणि पहिला डायल केला, लगेच लागला. आता माझ्याकडे पहा. त्यांना विचारलं, का हो रात्री एवढ्या वेळा फोन लावला तरी कनेक्ट नाही झाला, सकाळी एका डायल मध्ये कनेक्ट कसं काय झाला? त्याने सांगितलं, महाराज सकाळी लाईन क्लिअर असते, लवकर कनेक्ट होते. म्हणून परमार्थाची वृत्तीची लाईन संध्याकाळी व्यस्त असते, मग देवाशी कनेक्ट होत नाही. सकाळी उठून जर लावली तर लवकर कनेक्ट होते. पण आपल्याकडे सकाळी लवकर काकडा केला जातो. साधनेला कोणी सहकार्य केलं? महाराज काळानं सहकार्य केलं. कधी कधी साधनेला संगत सहकार्य करतो. आपण वारीला कोणाच्या संगतीत जातो यावर ठरतं आपली स्वारी कशी होणार. तुम्ही जर वारकऱ्याच्या संगतीत गेले तर मारुती बाबा कुरेकर, बंडा तात्या कराडकर, पांडुरंग महाराज गुले, रामभाऊ महाराज राऊत, चंद्रशेखर महाराज देगलूरकर, रामभाऊ महाराज राव झाले या महात्म्याचे कीर्तन ऐकतात. आणि मूर्खाच्या संगतीत गेले मालती इनामदार, मंगला बनसोडे, रघुवीर केडकर, अजून बरेच अभ्यासू लोक आहेत बाबा इथे, बराच अभ्यास आहे. म्हणून कधी कधी परमार्थाला साथ कोणाची ठरते? सत्पुरुषाची ठरते. पुढे आपल्याला बोलायचे असं, संगत संतन की करिलो, संगत संतन की करिलो, संगत संतन की करलो, संगत संतन की करलो, संगत संतन की करलो, जम का
सार्थक कचू करिलो जन्म का सार्थक कचू करिलो संगत 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 सांगण की करिलो संगत सांगण की करिलो. कशी करायची आपला विचार चालू आहे. का करायची? तिथे संत काय संगत कधी कधी काम देते आणि कधी कधी देश काम करतो महाराज. चांगल्या ठिकाणी गेलं की माणसाला चांगले विचार मिळतात. बघा तुम्ही किती बेवड्यातला बेवडा असू द्या, आज तरी अजून स्थिती अशी आहे तो मंदिरात दारू पिऊ शकत नाही आणि किती दिवसातून 7 वेळा हरिपाठ म्हणणारा असू द्या, बियर मारब बदी जाऊ द्या, चुकल्याशिवाय राहत नाही. देश सुद्धा कारणीभूत आहे. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युत्सवः मामका पांडवाश्चैव किंवा कुर्वत संजय. हे संजया, माझे आणि पांडूचे पोर युत्सवः युद्धाच्या इच्छेने गेले आणि काय करते झाले. आता युद्धाच्या इच्छेने गेलेले पत्ते खेळत बसतील काय? युद्धाच्या इच्छेने गेलेले अखंड नाम सप्ताह करतील काय? युद्धाच्या इच्छेने गेलेले काय करतील? युद्धच करतील. पण किंवा कुर्वत असा धृतराष्ट्राचा प्रश्न काय? त्याचं कारण आहे ते कोण्या क्षेत्रात गेलेत? कुरुक्षेत्रावर गेलेत. ते कुरुक्षेत्र कसं आहे? धर्मक्षेत्र हे त्याचं विशेषण आहे. चांगल्या तीर्थावर गेल्यामुळे कदाचित विचार बदलले असतील तर, आणि मला वाटतं बदलले सुद्धा. कोणाचे? अर्जुनाचे. जो युद्धाला गेलेला आहे, युद्धाशिवाय पर्याय नाही म्हणणारा अर्जुन जेव्हा कुरुक्षेत्रावर गेला, त्या धर्मक्षेत्रावर गेला, त्याची बुद्धी बदलली. मग चांगल्या ठिकाणावर गेल्यावर विचार बदलतात. मग काशी, प्रयाग, गया, अयोध्या, वृंदावन, मथुरा या भूमीमध्ये गेले की माणसाची वृत्ती बदलते. वृंदावनात गेलं की प्रेम निर्माण होते. वृंदावन काय आहे? प्रेमभूमी आहे. काशी ज्ञानभूमी आहे. हो, गया पितर निष्ठेची भूमी. पितराची त्या दिवशी काय होते? निष्ठा निर्माण होते. महाराज म्हणत असो अथवा नसू, कोणी आठवो न आठवो, पण ते ब्राह्मण आपण सगळे म्हणून घेतो. तुमचं नाव काय? तुमच्या बापाचं नाव काय? तुमच्या आजोबाचं काय? पंजोबाचं काय? तुमच्या बापाकडच्या 21, आईकडच्या 21, तुमच्या सासूकडच्या 21, सासऱ्याकडच्या 21, सगळ्या पिढ्याची काय घेतो? नाव. अरे बापरे, आपल्या पितराचं तर्पण आहे ना. पण अशी पितृनिष्ठा निर्माण करणारं क्षेत्र आहे. कुठं? वैराग्य निष्ठा. जे का वैराग्याची जन्मभूमी आहे ना, भूमी असते. पण अशा तीर्थावर गेलं, तीर्थात साधू संत राहतात आणि त्यांचा सहवास घडून जीवन पुनीत होतं. मग तीर्थयात्रा करावी. पहिला मुद्दा संपला. म्हणजे आता कशी करावी? तीर्थयात्रा का करावी? शास्त्रानं सांगितली म्हणून, हे त्याचे फायदे आहेत म्हणून. आता दुसरा प्रश्न आहे, तीर्थयात्रा आधी कोणती करावी हा विचार करतो. कोणती करावी? ज्या तीर्थावर देव राहिला, देवानं काही क्रीडा केल्या त्या ठिकाणी, किंवा ज्या ठिकाणी संतांनी समाध्या घेतल्या आणि संत गेले त्या ठिकाणी. आता मला सांगा, वृंदावनात का जायचं? भगवान तिथं बागडले म्हणून. मथुरेला का जायचं? भगवंतानं तिथं जन्म घेतला म्हणून. गोवर्धनाला का जायचं? तिथं भगवंतानं गिरी गोवर्धन उचलला म्हणून. रमण रेतीवर का जायचं? भगवंतानं तिथं रासक्रीडा केली म्हणून. ब्रह्मांड घाटावर का जायचं? तिथं देवानं माती खाल्ली म्हणून. निधिवनात का जायचं? भगवंतानं तिथं रासक्रीडा केली म्हणून. अशा आपल्याकडे काय आहेत? वर्णन आहेत. हो, तसं काशीला का जायचं? भगवान शंकराची ती काय आहे? भूमी आहे का? नाही म्हणे बाबा, एक तीर्थ राहिलंय म्हणे. कोणतं? गोवा तीर्थ तेवढं राहिलं. डांगऱ्या मर लवकर, तू गोवा तीर्थाला जायचा. एक शेर आहे म्हणू का नाही, मला मोठा प्रश्न पडायला लागला. म्हणू जरा विचित्र आहे का? म्हणूच कोण कळताय बुडा इश्क नाही करत. सगळे नाही बरं, अशी मी आता म्हणलो तसा. कोण कहता बुढ़ा इश्क नहीं करता, उस पे शक कोई नहीं करता. तीर्थयात्रा कोणती करावी? आम्हाला नेमून दिल्या शास्त्रानं तीर्थयात्रा. हो, दक्षिणेत रामेश्वरापर्यंत जा, उत्तरेत केदारनाथापर्यंत जा, पूर्वेला जगन्नाथापर्यंत जा, पश्चिमेला. बरोबर का? हा, पूर्वेला कोण आहे? हा, पूर्वेला जगन्नाथपुरी पर्यंत जा, पश्चिमेला द्वारकेपर्यंत जा. आणि आपल्याकडे तीर्थयात्रा कशी करायची असते माहितीये का? शास्त्र असं सांगतं,
काशीचं पाणी रामेश्वराला न्यायचं आणि रामेश्वराचा सेतू पुन्हा काशीला आणायचा. पण ते करत असताना नर्मदा नदी ओलांडायची नाही. काशीची गंगा घेतली तर काय ओलांडायची नाही, नर्मदा नदी ओलांडायची नाही. याचा अर्थ काय, काशीवरून तसंच गयेकडून कलकत्ता जगन्नाथपुरीला जाऊन असं रामेश्वरला जायचं, रामेश्वरून असंच द्वारकेला यायचं आणि द्वारकेवरून पुन्हा काशीला पोहोचायचं. याचा अर्थ काय, पूर्ण भारताची परिक्रमा करायची. अजून पहा, आपल्याकडे सप्त मोक्षपुरी आहेत, 12 ज्योतिर्लिंग आहेत, 56 शक्तिपीठ आहेत, 8 विनायक आहेत. महाराष्ट्राला लाभलेली 3.5 शक्तिपीठ त्या 56 शक्तिपीठातील. या तीर्थाला जावं, आळंदीला जावं, पंढरीला जावं, त्र्यंबकला जावं, या तीर्थयात्रा कराव्या. बस आता का करायची, झालं. कोणती करायची, झालं. आता सगळ्यात VIP महत्वाचा प्रश्न, तीर्थयात्रा कशी करायची. लई डोकं चालवायची गरजच नाही. वासुदेवात आम्हाला एका चरणात नाथानं सांगितलं, तीर्थयात्रे सुखे जाऊ, तीर्थयात्रे सुखे जाऊ, तीर्थयात्रे सुखे जाऊ, तीर्थयात्रे सुखे जाऊ. वाचे विठ्ठल नाम घेऊ, वाचे विठ्ठल नाम घेऊ, वाचे विठ्ठल नाम घेऊ, नाम विठ्ठल नाम घेऊ. संता संगे देवो वासुदेव धनिवरी, संता संगे वासुदेव, संता संगे वासुदेव, संत संग सेवा वासुदेव धन्यवाद. करो वासुदेव स्मरण, करू 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 वासुदेव बघा काय म्हणले तुकोनाथ महाराज, तीर्थयात्रे सुखे जाऊ. हे सुखे जाऊ याचा अर्थ काय, तीर्थयात्रेला सुखासुखी जावं म्हणले. कशी यात्रा करावी, सुखासुखी. घरात सोनानं हाकालून दिलं म्हणून निघाला, रोषे निघाले, अवचटे लागले, द्वारकेचे वाटे, हे दुःखादुःखी नाही. घरात कोणी मेलं म्हणून तीर्थयात्रा. कुठं निघाला, आणि नाशिकला. कुठं, रामकुंडावर. कशाला, आस्ती टाकायला. का, आमचा बाप मेला म्हणून. ही यात्रा सुखासुखी का दुःखादुःखी, दुःखादुःखी. अजून एक शास्त्रात निर्णय असा आहे, एखाद्यानं आत्महत्या केली आपल्या घरात, घडतात असे प्रकार. आत्महत्येसारखं पाप जगात दुसरं कोणते नाही. हो, त्या पापातून मुक्तता नाही. पण आपल्या घरात कोणी जळून मेलं, कोणी फाशी घेऊन मेलं, अशी मृत्यू झाला एखाद्याचा, तर त्याचा दोष आपल्या कुळाला लागू नये. त्याचं काय व्हायचं ते होणारच आहे. पण त्याचा दोष आपल्या कुळाला लागू नये याच्या करता आपल्या कुळाबद्दल काही कवच करायला सांगितलं शास्त्राने. काय झालं, उदाहरण सांगतो. एक राजाच्या पोराची मैत्री एका गुरखी पोराशी झाली. उगले कोणाची, गुरखी पोराची. आणि ते राजाचं पोरग त्या गुरख्याच्या पोराला म्हणलं, का रे तुम्ही कुठं जात असता रोज. काय नाही म्हणे, राजे साहेब आम्ही गाई घेतो, मस्त या डोंगरावर जातो. ह्या डोंगरावर जातो तुम्ही, तिथं काय काय रे, काय आंब्याचे झाडं, काय चिंचान, काय पाणी, काय फुलन. दिवसभर गाई चारल्या, दुपारी बसतात, आम्ही उन्हाळ्यात आम्ही खेळतो, असं होतं तसं होतं. मग त्या राजाच्या पोराला इच्छा झाली गाय राखायला जायची. कोणाला, राजाच्या पोराला झाली. ते म्हणला, मम्मी
राजेश पोरगू कोणाला म्हणलं? राणीला. मम्मी आणि काय उद्या मला गाई चारायला जायचं. अरे नौकर आहेत ना, तू कशाला जातो? नाही नाही मला जायचं, नाही नाही मला जायचं. आता बाल हट्ट शेवटी. मग ती आली राजाकडं. होय रे आपलं होय हो होय होच होतं तिथं, ते आता होय रे झालं, आता ते होय होतं तेव्हा होय हो. म्हणजे काय आपले राजकुमार वनामध्ये गाई चारायला जायचं म्हणतात. हो गरज काय राणी साहेब त्याची? नाही नाही जायचं म्हणतात. हट्ट जाऊ द्या. मग काय म्हणणं आहे? म्हणजे ऊन असतं. म्हणे आपलं पोरग सुकुमार आहे, वनात झालं गेला, त्याला काटे टोचले काही झाले तर म्हणे मग एक काम करा म्हणे माझ्याकडे पहा. कोण म्हणती? राणी. कोणाला? राजाला. आपला पोरगा जिकडं वनामध्ये जाणार आहे तिकडं कार्पेट अंथरून ठेवा म्हणे. कारण पोरगा काय जाणार आहे? वनात जाणार आहे. राजा बी बिनडोकच होता. मला प्रधानजी हो म्हणा ना, हो म्हणा प्रधानजी. लवकर म्हणा नाही तर नितीन गडकरी आहे आमच्याकडे आता दुसरा. प्रधानजी हा चला टेंडर काढा म्हणे. म्हणे काय टेंडर काढायचं? उद्या सगळ्या जंगलामध्ये आपल्याला कार्पेट अंथरायचं. म्हणजे कशा करता? राजकुमार जाणार आहेत. पण प्रधान हुशार होता. कोणापेक्षा? राजापेक्षा. प्रधानजी म्हणले राजे कशा करता? राजकुमाराच्या पायात पाय टोचतील मग काटे टोचतील म्हणून ना. हो. मग सगळ्या जंगलात कार्पेट टाकण्यापेक्षा त्याच्या पायात चपला घालू ना आपण. सगळ्या जंगलात कार्पेट टाकणं सोपं का पायात चपला घालणं सोपं? पायात चपला घालणं सोपं. तसं ते आत्महत्या केलेल्याचं पाप झाकणं म्हणजे जंगलात कार्पेट टाकणे, पण त्याचा आपल्याला त्रास होऊ नये करणं म्हणजे पायात चप्पल घालणे. मग त्याच्याकरता आपण काय करायचं? ते त्याच्या कर्मानं मेला बिचारा, कोण्या त्रासात होता काय होता आपल्याला माहित नाही, पण त्याचा त्रास आपल्याला कोणाला होऊ नये त्यासाठी काय करावं? शास्त्र म्हणतं त्याच्या 10व्याच्या आत 10,000 किलोमीटर तीर्थयात्रा करावी. किती महाराज? 10,000 किलोमीटर यात्रा करायची. किती दिवसात? 10व्याच्या आत. तुम्हाला महाराज कसं शक्य हो? आता विमानानं शक्य तो भाग सोडून द्या, पण जुन्या काळात विमानं नव्हते. त्याची संगती काय? मग त्याला पर्याय आहे मध्यंतरी. काय इथून पंढरपूर किती किलोमीटर आहे? कोणी म्हणते 350, काय म्हणतात 450. मी 350 सोडतो, 450 सोडतो, 400 घेतो. हा ह्यांना बी राग नगर, ह्यांना बी राग नगर. रोजगार आम्ही निम्म्यात, तुम्ही निम्म्यात आम्ही. योजना ना आम्ही 400 किलोमीटर धरू आपण. पंढरपूर किती आहे? 400. जाणं 400, येणे 400, किती झालं? 800. आता कॅल्क्युलेटर काढा बरं. काढा कोणतरी कॅल्क्युलेटर. काढल्यावर मला हो म्हणा फक्त. काढलं म्हणा. काढलं? 10,000 भागिले 800 करा. 10,000 भागिले 800 किती आलं? 12.5. मग काय करायचं? एक गाडी करायची, त्याच्यात 13 माणसं बसवायचे, पंढरपूरला नेऊन आणायचे. 10,000 यात्रा झाली. असा मार्ग आहे त्याला शास्त्रामध्ये. पण आपल्या घरात कोणी आत्महत्या करून मेलं तर 10,000 यात्रा. तुम्हाला ज्या तीर्थाला जायचं त्याचं यायचं जायचं किलोमीटर मोजायचं, तेवढे 10,000ला भागवायचं, आणि जेवढे माणसं बसतात तेवढे माणसं आपल्या खर्चानं गाडीत बसवायचे, यात्रेला नेऊन आणायचे. त्या व्यक्तीचा कुळाला त्रास होत नाही. असा मार्ग आहे आपल्याकडे. आता ही यात्रा सुखासुखी का दुःखादुखी महाराज? ही दुःखादुखी. पण अशी यात्रा करू नये. आनंदानं यात्रेला जावं. तीर्थयात्रे सुखे जाऊ. तीर्थयात्रेत वाचे विठ्ठल नाम घेऊ. तीर्थयात्रा करत असताना देवाचं नाम घेत करावी, नाहीतर चित्त नाही नामी तरी चित्त नाही नामी. तरी चित्त नाही नामी. तरी चित्त नाही नामी. त्रिवेणी संगमी तीर्थ नामी. चित्त नाही नामी तरी
धरिते त्रिवेणी संगमी नाना तीर्थे ज्ञानोबराय काय म्हटले? त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी. तो त्रिवेणी संगम नाना तीर्थाला जा भ्रम, पण जर नाम चिंतन करत नशील तरी ते व्यर्थ. आता बघा, त्याच हरिपाठातल्या दुसऱ्या टप्प्यातला पहिला अभंग आहे. म्हणजे रामकृष्ण हरी झालं की पहिला अभंग कोणता आहे? तो दुसऱ्या टप्प्यातला महाराज त्रिवेणी संगमी. आता त्याच टप्प्यातला शेवटचा अभंग आहे हरिवंश पुराण. हरिविन सौजन्य तया नारा लादले सकळही घडले तीर्थाटन. सकळही घडले तीर्थाटन. सकळही घडले तीर्थाटन. तया नारा लादले वैकुंठ जोडले. 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 सकळही घडले तीर्थाटन. सकळही घडले तीर्थाटन. सकळही घडले तीर्थाटन. तया नरा लादले. कोण्या? ज्यानं नामचिंतन जवळ केलं त्यांनी. म्हणजे याचा संगती काय आहे? सगळी यात्रा केली, नामचिंतन केलं नाही, त्याला एकही यात्रा घडली नाही. आणि ज्यानं नामचिंतन केलं त्याला घरी बसल्या सगळी यात्रा घडली. असे टप्पे सांगण्याचं. तीर्थयात्रे सुखी जाऊ, वाचे विठ्ठल नाम घेऊ, यात्रा संता संगे सेवू. आपला मोगाचा विषय झाला. सत्पुरुषाच्या सहवासात करावी. हो, पुढाऱ्याच्या, व्यापाऱ्याच्या, कोणाच्या संगतीत करावी? साधूच्या. मग तुषार महाराजाच्या संगतीत गेले. ही काशी आहे, ह्याचा काय महिमा आहे. आता आपल्याला कुठं जायचंय, कोणतं स्नान करायचंय, कोणतं दर्शन घ्यायचंय, आता आपल्याला वेळेचं नियोजन कसं करायचंय, इथं गेल्यावर का बरं तीर्थयात्रा करायची. अशा सत्पुरुषाकडून काय मिळतं? आपल्याला मार्गदर्शन मिळतं. एरवी ब्रह्मांड घाट काय आहे? नदी आहे, त्याचा घाट आहे. पण तिथं जर तुम्हाला कळालं इथं देवानं माती खाल्लेली आहे, त्या मातीबद्दल किती आदर निर्माण होतो, है की नाही? हे मधुबन आहे, हे निधिबन आहे, इथं देवानं रासलीला केली, किती आनंद होतो. म्हणजे महिमा साधूच्या संगतीत कळतो. कारण तीर्थामध्ये क्रियाला फळ नाही, तीर्थेमध्ये भावनेला फळ आहे. तीर्थी भाव फळे का तीर्थी क्रिया फळे, तीर्थी दान फळे. तीर्थामध्ये भाव फळे. दान दिलं पाहिजे पण भावने. तीर्थ व्रत भाव धरी रे करुणा. 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 शांती दया पाहुणा हरि करी. शांती दया पाहुणा हरि करी. हरिमुखी मना हरिमुखी मना. हरिमुखी मना हरिमुखी मना. हरिमुखी मना हरिमुखी मना. हरिमुखी मना हरिमुखी मना. तीर्थी व्रती भाव धरी. भाव पाहिजे, नाही तर क्रियेला अर्थ नाही. म्हणून संसार क्रियेवर चालतो, भावनेवर चालत नाही. परमार्थ भावनेवर चालतो, क्रियेवर चालत नाही. संसारात क्रिया महत्वाची, भावना नाही महत्वाची. एका गुरुजीनं पोरांना प्रश्न दिला, मुलांनो चालणारी रेल्वे काढा. त्यात एक पोरग ढ होत, त्याला रेल्वे काढता येत नव्हती, पण चाबर होत. हो, चाबर होत. त्यानं काय केलं, एक डोंगर काढला, त्या डोंगराला एक बोगदा काढला आणि 2 पटऱ्या वाढल्या आणि तिथं वाक्य लिहिलं, गुरुजी रेल्वे चालूच आहे, सध्या बोगद्यात गेलेली. प्रश्न काय, चालणारी रेल्वे काढा. त्यानं बरोबर रेल्वेच काढली, म्हणजे ते सगळं काढलं. आणि रेल्वे चालूच आहे, सध्या बोगद्यात गेलेली आहे.
शेवटी त्याच्या खिशात 5G पण हे गुरुजी आहेत. त्याच्या खिशात जरी 5G असला, हे कोण आहेत? गुरुजी. गुरुजीनं खाली वाक्य लिहिलं, बाळा रेल्वे बोगद्याच्या बाहेर येऊ दे मगच मार्क देऊ. तिथं अहो गुरुजी इथं रेल्वे आहे, बोगद्यात गेलेली आहे, या भावनेला काय किंमत आहे? नाही. तिथं भावनेला किंमत नाही, कुठं व्यवहारात आणि परमार्थात क्रियेला किंमत नाही. तुम्ही शंकराच्या मंदिरात गेले, तुम्हाला बेलपान व्हायचं होतं, नाही मिळालं. निरगुडीचा पाला घेतला, नाही मिळालं. सुकलेलं कधीतरी वाळलेलं बेलाचं पान होतं, तेवढं घेतलं आणि शंकराच्या पिंडीवर टाकलं. बाबा त्याला गोड मानून घे, सोन्याचं पान व्हायलाच पुण्य मिळतं. फक्त काय पाहिजे? भाव पाहिजे. तीर्थयात्रा भावानं केली पाहिजे. आणि भाव कधी निर्माण होतो? सत्पुरुषाच्या सहवासात होतो. म्हणून संता संगे सेवू वासुदेव धनेवरी. झाले आपले 3 प्रश्न. यात्रा का केली पाहिजे, यात्रा कोणती केली पाहिजे आणि यात्रा कशी केली पाहिजे. मग तीर्थयात्रेहून आल्यावर काय केलं पाहिजे तेवढं बोलू आणि पुढे जाऊ. आता तीर्थयात्रेहून आल्यावर काय केलं पाहिजे? त्या तीर्थाला आपण घरी आणलं. कोणाला? गंगेला घरी आणलं. खरं आपण घरी गंगेला का आणू शकलो? त्याच्या आधी गंगाच का आली त्याची थोडीशी कथा सांगतो आणि उत्तरार्धात जाऊन कना 5 मिनिटात अभंग सोडून तुम्ही मोकळे, मी बी मोकळा. काय म्हणणं आहे तुमच्या याच्यावर? तुषार महाराज, मुकदमाला विचारावं लागतं कोयते कवा ठेवायचे, काय का नाही? मुकदमान रोजगार काटला तर अवघड होतंय. मग मुकदम म्हणतील तसं आपलं. आज आम्ही सगळे कोयते, आमचे मुकदम तुषार महाराज येतात. आल्यावर काय करायचं हा विचार चालला. ती गंगा आली कशी? राजा सगर होता. राजा सगर. त्याचं नाव सगर का पडलं? कारण हा राजा जेव्हा आईच्या गर्भात होता तेव्हा त्याला अनेक आईया होत्या, म्हणजे त्या राजाला अनेक राण्या होत्या. पण कोणाला दिवस जाईना गेले. हिला दिवस गेले एकीला. कोणाला? सगराच्या मायला. मग बाकीची जी होत्या राण्या, त्यामुळे हिला जर पोरग झालं हीच लाडकी होईल आणि आमचा राजा लाड करणार नाही, हिला लेकरू झालं नाही पाहिजे असं त्या वाटलं लागलं. आणि या सगळ्या सवतीनं कारस्थान केलं आणि त्या बाईला विष पाजलं, तिचा गर्भ संपावा म्हणून तिला विष पाजलं. पण तो राजा विषा सगट जन्माला आला. संस्कृतात गराला म्हणतात, विषाला म्हणतात गर, आणि गरासह जन्माला आला मग त्याचं नाव सगर. मग त्याचं नाव काय? सगर. गरासह जन्माला आला. तसं मी बी सगरच आहे, हा ना. मी आईच्या पोटात असताना आमच्या आई वडिलाची भांडणं झाली आणि आमच्या आईनं माझा गर्भ पडून जावा म्हणून त्या काळात क्रोसिंग गोळ्या मिळायच्या. एवढ्या मुठभर गोळ्या खाल्ल्या माझा गर्भ पडावा म्हणून. पण मुठभर गोळ्या घेऊन मी आलोच. त्याला म्हणतात सगर, मी बी सगर. आणि गोळ्या एवढ्या मानवल्या मला, आता तुम्हाला काय सांगायचं. चला, त्यामुळे माझ्या शरीरावर अनेक साईड इफेक्ट झाले. कोण्या? पेन किलर मुठभर खाणं सोपी गोष्ट आहे का हो? मग त्या काळातल्या स्ट्रॉंग त्या पेन किलर. क्रोसिंग आता बॅन आहे, क्रोसिंग खायला परवानगी नाही मला जगात, पण आपल्याकडे चाललंय, चालू द्या. पण जेवढं टाळता येईल तेवढी टाळत जात्या क्रोसिंग गोळ्या. असो, तात्पर्य काय? गरासह जन्माला आला. त्या राजाला 2 बायका होत्या आणि एका बायकोपासून त्याला 60,000 पोरं झाली. सगराची पोरं म्हणून सागर नाव पडलं त्यांचं. सगराची पोरं सागर. दशरथाचा म्हणून दाशरथी, द्रुपदाची म्हणून द्रौपदी, वसुदेवाचा म्हणून वासुदेव, चनकाचा म्हणून चाणक्य, तसा सगराचे म्हणून सागर. ही 60,000 पोरं निर्माण झाली. मग ते 60,000 पोरं अश्वमेध यज्ञ करायचा ठरला. मग अश्वमेध करण्याकरता क्षामकर्ण घोडा सोडला आणि त्या राजाचा यज्ञ जर पूर्ण झाला, कदाचित माझं इंद्रपद धोक्यात येईल असं देवेंद्राला वाटलं. देव इंद्राला असं वाटलं की माझं पद काय येईल? धोक्यात येईल. म्हणून त्या इंद्राने काय केलं? तो यज्ञाचा घोडा चोरला आणि कपिल मुनीच्या आश्रमात नेऊन सोडला आणि गेला पळून. ही सगर पोरं, राजाचीच पोरं आली. कोणी आमचा घोडा घेतला, कोणी आमचा घोडा घेतला. शेवटी त्यांनी पृथ्वी खोदायला लागली.
त्यांनी खोदून खोदून एवढे खड्डे झाले, पुन्हा त्याच्यातच पाणी साचलं, म्हणून सगरानं खड्डे खोदले आणि त्याच्यात पाणी साठलं, म्हणून याला सागर असं म्हणतात. समुद्राला सागर का म्हणतात? तर सगरांच्या पोरांनी ते सगरांनी सगराची सगर आपलं सगराची सागर आणि त्यांनी खड्डा खोदला, म्हणून त्याच्यामुळे नाव काय पडलं? सागर. आणि कपिल मुनीच्या आश्रमात पाहिलं त्यांनी, घोडा दिसतोय. कपिल मुनी ध्यानस्थ आहे. वा रे वा, चोर म्हणले. चोरी करून आला नाही तर ध्यानाचं नाटक करतो काय? त्याची समाधी भंग केली. नुसतं डोळे उघडून पाहिलं कोणी? कपिल मुनींनी. आणि 60,000च्या 60,000 पोरं जळून खाक झाली. इथे एक प्रश्न आहे, खास महाराज मंडळी करता ही चिंता नाही. आता मी एकदा शेखर महाराजांना प्रश्न विचारला. म्हणलं, महाराज, कृष्ण ज्यासी कोपोनी मारी तो पावे परब्रह्म साक्षात्कारी. कृष्णानं रागावून ज्याला मारलं त्याला जर परब्रह्म साक्षात्कार होतो, तर देवापेक्षा अधिक संतांची कृपा आहे. एकतर ते जळतील एवढा राग कपिलांना आलाच कसा? आणि जर त्या कपिल मुनीच्या डोळ्यानं जर जळाले असतील, त्यांच्या उद्धाराकरता गंगेच्या अवतरणाची गरज काय? हसले महाराज आणि मला म्हणले, ते प्रकरण सगळे वाचा, कारण 99% कीर्तनकार अर्थ असाच करतात, कपिल मुनींनी पाहिलं पोरं जळाली, असा अर्थ नाहीये तिथे. प्रकरण वाचा म्हणले. मग मी भागवत काढलं आणि श्लोक न श्लोक वाचला आणि एक श्लोक डोळ्यासमोर आला. न साधू वादो मुनी कोप भर्जिता. मुनीच्या कोपानं हे जळाले असं म्हणणं योग्य नाही. मग मुनीच्या कोपानं नाही जळाले, मग सगर जळाले कशानं? आता मला सांगा, हा काय? लवकर बोला. कोणाचा आहे? कोणाचा आहे? माझा. माझा असं म्हणा. माझा आहे. आता माझा गुळ आहे. माझं लक्ष इकडे गेलं, हे आले आणि गुळ चोरला. तुमची तसा स्वभाव नाही केला. मग गुळ ह्याने खाल्ला, ह्यांना खाल्ल्यावर कसा लागेल? गोड. ज्यानं माझा गुळ खाल्ला त्याला गुळ गोड लागल, अशी म्हणण्याची मला काय गरज आहे का? काय गरज आहे का? नाही. गुळ खाल्ला गोड लागल. समजा इथं माझ्या हातात चटणी, माझी चटणी एखाद्यानं चोरली आणि खाल्ली, मला त्याला शाप द्यायची गरज आहे का? माझी चटणी खाल्ली, त्याच्या तोंडाची आग होईल आणि सकाळी सांगत नाही. आता काही म्हणण्याची गरज नाही. ती चटणीच त्याच्या तोंडापासून ते ड्रेनेज लाईन पर्यंत जाळ करेल, सांगण्याची गरज नाही. तसं सगरांना कोणी जाळलं? साधूच्या कोपानं, राशीर शापानं नाही, त्यांच्या कर्मानं त्यांना जाळलं. मग ज्ञानोबा म्हणले, कर्मे निर्वंश झाले सगर. ज्ञानोबाराला तर म्हणता आलं नसतं का? मुनीच्या कोपाने निर्वंश झाले सगर. साधूचा अपमान केला, हे कर्म त्यांच्याकडून घडलं, ह्या कर्माने सगर पुत्रांना जाळलं. का माझे पोरं येत नाहीत? का माझे पोरं येत नाहीत? किती दिवस झाले? आणि मग त्यांनी त्या सगर राजाला दुसरा एक पोरगा होता, त्याचं नाव होतं असमंजस. आता त्याचं नाव असमंजस का पडलं त्याची कथा आहे, पण वेळ कमी आहे आपल्याकडे. त्या असमंजस, बरं सांगतो 2 मिनिटात. तो असमंजस असा होता, असमंजसासारखाच वागायचा. गावातल्या पोरांना गोड बोलून खेळायला न्यायचं आणि विहिरीत ढकलून मारून टाकायचं. सगळं गाव त्रस्त झालं. म्हणे, बाबा राजे, हे वंशाला दिवा ठेवी ना, हा इतकं नालायक आहे, गोड बोलून आमच्या पोराला नेतं, ढाब्यावरून दारूचं व्यसन लावतं म्हणे. हे असलंय म्हणले. राजा म्हटले, ग्रामस्य अर्थे कुलम तेजेत, आणि कुलस्य अर्थे म्हणजे एक कुळाचा त्याग यशा करता एका व्यक्तीचा त्याग करणं कधीही चांगलंय. व विदुर नीतीचा श्लोक आहे, मला पूर्ण उपस्थित होत नाही आता. मग राजानं असमंजसाला काढून दिलं घरातून, राज्यातून त्याला काढून दिलं. आणि जी जी पोरं बुडवली होती ती पुन्हा जिवंत होऊन मायबापाकडे आली. त्याने आई, मला राजकुमारानं उद्यानात नेलं, आमकं खायला दिलं, तमकं खायला दिलं, आतापर्यंत एवढे राजकुमार झाले, पण असा नाही. आणि सगळ्या नगरीतल्या लोकांना वाईट वाटायला लागलं. राजानं आपण का गाडी केली म्हणून पोराचा त्याग केला. जाऊन सांगितलं पाहिजे. सगळं गाव आलं आणि सगळ्याला सांगू लागलं, बाबा तुझा पोरगा चांगला होता, त्याला परत बोलून आण. पण तेवढ्यात तिथं नारद आले. म्हणजे राजा, त्याला बोलण्याच्या भानगडीत पडू नको म्हणले. म्हणजे का? तो पूर्वजन्मातला फार मोठा योगी होता. आता संसारात अडकायचं नाही
जर मी चांगला वागलो तो लोक मला अडकून ठेवतील म्हणून तो असा वागत होता. तो आत्मकल्याणाकरता निघून गेला, त्याचा नाद सोडून दे. आणि त्या असमंजसाच्या पोटी एक अंशुमान नावाचा पोरगा होता. राजा सगळ्यांना सांगितलं, अरे अंशुमान, तुझ्या चुलत्याचं काय झालं बघून ये. ते शोध घेत 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 कपिल मुनीच्या आश्रमापर्यंत आले. कपिल मुनीच्या आश्रमात आले. कपिल मुनीला मोठा राखेचा ढीग पाहिला. म्हणे काय बाबा, माझा तर काही दोष नाही, पण त्या कर्मानं सगळ्याची पुत्रही जळाली. आणि मग ते जळून मेल्यामुळे ते भूतप्रेत होऊन फिरू लागली, त्रास देऊ लागली. यांच्या मुक्तीकरता काय केलं पाहिजे. त्याने सांगितलं, यांची मुक्ती फक्त गंगा जलानं होईल. आणि गंगा कुठे आहे म्हणे, ती सत्य लोकात आहे, तिला आणावं लागेल. म्हणे सत्य लोकात कशी आली अण्णा, तो राग आम्हाला माहित नाही, पण वर्णन असं आहे, एकदा भगवान शिव तानपुरा घेऊन श्रीराग गाऊ लागले. कोणता राग? श्रीराग. आणि श्रीराग माहिती का? श्रीराग तुला माहिती? गा थोडासा. प्रमाणाला गाऊ बरं. काय नाही, नुसतं आलाप घ्या. रे मपनी सारे नि दप धरे नि दप मरे सा. चलो रे माई राम सिया दर्शन को, चलो रे माई राम सिया दर्शन को. हाँ. रघुनंदन रथ में आवत है, रघुनंदन रथ में आवत है. चलो रे माई राम सिया दर्शन को, चलो रे माई राम सिया दर्शन को. भगवान शिवजी असा श्रीराग गाऊ लागले. आणि श्रीराग गाताना ब्रह्मच द्रवीभूत झालं. द्रवीभूत ब्रह्मदेवानं कमंडलू मध्ये काढून ठेवलं. आणि जेव्हा वामन अवतारात भगवंताचा पाय सत्य लोकात नेला, श्रीरागानं द्रवीभूत झालेलं ब्रह्मजल त्यांनी ब्रह्मदेवाने ते पाणी देवाच्या पायावर टाकलं. मग चरणनसे प्रगट भई गंगा, अशी ती गंगा जन्माला आली. तिला नाव आहे देवकुल्या, तिला नाव आहे गंगा. अशी ती गंगा जन्माला आली. अशी गंगा सत्य लोकात आहे, तिला खाली आणावं लागेल. अंशुमानाने प्रयत्न केला पण गंगा काही खाली आली नाही. मग अंशुमानाच्या पोटी दिलीप राजा जन्माला आला. दिलीपाने प्रयत्न केला पण गंगा आली नाही. मग राजा दिलीपाच्या पोटी भगीरथ जन्माला आला. भगीरथाने प्रार्थना केली आणि तशी कुठं गंगा प्रगट झाली. भगीरथ प्रयत्न का म्हणतात पहा, आता लक्षात येईल तुमच्या. भगीरथाने प्रार्थना केली, गंगा यायला प्रगट तयार झाली, पण त्या गंगेनं दोन अडचणी निर्माण केल्या. तुम्ही इकडं पहा, मी जेव्हा खाली येईल, एक तर माझा वेग एवढा आहे कोणी सहन करू शकत नाही. तो वेग जर खाली आला तर मी पाताळाला भेदून, पृथ्वीला भेदून पाताळात निघून जाईल. माझा वेग सहन करणारा कोणीतरी पाहिजे. मग कोण पाहिजे म्हणे, शंकराशिवाय कोणी नाही. पुन्हा भगीरथाने शंकराची प्रार्थना केली. झालं का? पुन्हा गंगेकडे गेले. म्हणे आता चला, शंकरजी तयार झाले. म्हणे मी येईल, पण माझ्या गंगेत जर पापी लोकांनी आंघोळ केली तर मी मलिन होईल. माझं काय? भगीरथाने सांगितलं, माझी काळजी करू नको, जसे पापी येतील तसे तुझ्यात पुण्यवानही येतील. पापी आल्यामुळे जशी तू पापी होशील, पुण्य आल्यामुळे ते पाप निघून जाईल. म्हणून संताचेनी अंग लगे आणि पापाते जिनने गंगे, असं होईल म्हटले. ठीक आहे म्हटले. शंकराची प्रार्थना केली. शंकराने जटा मोकळ्या सोडल्या. हे म्हणले, हिमालयावर शंकरजी बसलेले आहेत. हिमालयावर शंकरजी बसले. गंगावरून आली, ती जटेत पडली, पण जटेतच घोळत राहिली. परत प्रार्थना केली. कोणाची? शंकराची. शंकरानं जटा पटल्या. पुन्हा तू जटेतून बाहेर आली. म्हणले मी फार वेगवान आहे, तू पुढं चल, तुझ्या पाठीमाग मी येते, तू पुढं चल.
आणि भगीरथाचा रथ पुढे पळत होता आणि पाठीमाग येत होती. म्हणून न्याय दर्शनामध्ये गंगेचं लक्षण काय? गंगायाम घोषाना. पण गंगा शब्दाची शक्ती कुठं हे सांगत असताना सांगितलं जातं, भगीरथ रथ खादा व छिन्न विशिष्ट जलप्रवाह. काय काय? भगीरथ रथ खादा व छिन्न विशिष्ट जलप्रवाह. भगीरथाच्या रथानं खादित झालेल्या भूमीमध्ये अवछिन्न जे जल आहे त्याला गंगा ही संज्ञा आहे. गंगा शब्दाची शक्ती कुठं आली? भगीरथ रथा खादा व छिन्न विशिष्ट जलप्रवाह. भगीरथानं आणली म्हणून तिला भागीरथी म्हणतात. पुढे निघाले, पाठीमागून गंगा यायला लागली. रस्त्यात जन्नू ऋषीचा आश्रम होता, जन्नूचा. त्याची छाटी कमंडलू गेलं वाहून, चिडले आणि जन्नूने गंगा गिळूनच टाकली. भगीरथजी पुढे गेले, म्हणजे कुठे बघाव, गंगा दिसेच ना. परत मागे आले, पाहिलं तर जन्नूच्या मुखामध्ये प्रवेश झाली. पुन्हा जन्नूची प्रार्थना केली. भगीरथाचे प्रयत्न काय? पुन्हा जन्नूला प्रसन्न केलं. जन्नूनं विचार केलं, तोंडातून काढू तर वमन होईल, मूत्ररंध्रातून काढू तर मूत्र होईल. म्हणून जंघा कापली आणि जन्नू ऋषीच्या जंघातून जन्माला आली. मग तिचं नाव जान्हवी पडलं. देव गंगा भागीरथी पुढं जान्हवी झाली. आणि मग भगीरथ पुढे चालायला लागले. मग आता आपण ज्याला गंगा सागर म्हणतो, तिथं कपिल मुनीचा काय आहे? आश्रम आहे. तिथं गंगेला नेलं आणि गंगेनं त्या राखेला पाणी पडल्याबरोबर सगर पुत्र शुद्ध झाले आणि गंगा सागरा मिळती झाली वेगी आणि त्या खड्ड्यामध्ये साठली गेली आणि असे ते सागर तयार झाले. ही झाली उत्तर गंगा. अशीच गौतमा करता गंगा आली. ती कुठं आली? आपल्या ब्रह्मगिरीवर आली. अशी गंगा आली. मग ही गंगा आपण प्रयागात स्नान केलं, या गंगेत आपण काशी स्नान केलं आणि ती गंगा आपण घरी घेऊन आलो. मग एवढं तीर्थ श्रेष्ठ आपल्या घरी आल्यावर त्याचं काय झालं पाहिजे? पूजन झालं पाहिजे. मग त्याचं पूजन केलं पाहिजे. ती विष्णू प्रिय आहे आणि विष्णूच्या चरणावर निघाली ना, म्हणून विष्णू प्रिय आहे. ह्याचे दोन अर्थ करा. विष्णूला प्रिय आहे आणि विष्णू हिला प्रिय आहे. म्हणून आज गंगा पूजन तसं विष्णू पूजन केलं जातं. आणि या विधीला माऊंद म्हटलं जातं. माऊंद शब्दात मूळ शब्द आहे मावद. काय काय केलं हे सांगायचं नाही. पण पाहुणेरावने म्हणते ना, आमच्या वहिनीनं डोकं किट केलं, काय काय केलं सांगून सांगून. आहे काय नाही? कसे काशीला गेलो, कसे आम्ही दर्शन घेतले, कसं आम्हाला काय घडलं, मग आम्ही कुठं प्रयागराजमध्ये कसं झालं, तिथं गर्दीतून गाडी कशी काढली, कशी आम्ही अक्षय वाटावर गेलो, झोपलेल्या मारुतीपाशी कशी आमची वडाताण झाली आणि तिथं माझी मिस्त्रीची डबीच हारिली बाई आणि पुन्हा ती गैत गेल्यावर भेटलीच नाही बाई. शेवटी गाय छाप आणली, भाजली, मिस्त्री केली, तो आम्हाला उजडलं. मग हे काय? ऐका आता, ह्याचे दोन उत्तर ऐका. आज सांगायचं नसतं, पण का सांगायचं? कोणी विचारलं तर सांगायचं आणि आपल्या सांगितल्यामुळे कोणाला प्रेरणा मिळत असेल तर सांगायचं. तीर्थयात्रा केलेलं का सांगायचं? की आपल्यामुळे शेजारच्याला प्रेरणा मिळेल की बाबा हे काशीला जाऊन आले, हे वृंदावनला जाऊन आले, आम्हाला जायचं. तुषार महाराज पुढची ट्रिप कधी आहे आणि कोणती आहे ते लवकरच कळवलं जाईल. कमिशन द्यायचं, मी अशी ऍडव्हर्टाईज करायला तुमची. हो. आणि मग दुसऱ्याला प्रेरणा मिळावी म्हणून संपलं महाराज. आपलं कीर्तन संपलं. खरं तर अभंग नॉमिनल घेण्यात आला, पण तो सांगावा लागेल अण्णा 2 मिनिटात. 2 मिनिटात सांगतो. तीर्थ 2 प्रकारचे असतात. आता जेवढं वर्णन झालं हे भौम तीर्थाचं झालं. आता एक चित्त तीर्थ आहे. चित्त तीर्थ म्हणजे काय? ते जंगम, आपलं हे स्थिर तीर्थ, हे जंगम तीर्थ. हा, गंगा जाग्यावर आहे. गंगा कुठे आहे? जाग्यावर आहे. मग ते भौम तीर्थ आहे. पण संत तयाचे नाव तीर्थाराव, दर्शनेसी प्रशस्तीसी ठाव, जया संगे ब्रह्मभाव भ्रांताशी. भ्रांतालाही ब्रह्मभाव देणार श्रेष्ठ तीर्थ आहे संत तीर्थ. मग जीवनामध्ये अशी सत्कर्म केले, सत्कर्माचा परिपाक झाला, तिथं सद्गुरु तीर्थ आपल्याला मिळत असतं. तैसी कर्म साम्य दशा होय जेथ विरेशा, तिथं सद्गुरु अपैसा भेटेची का. ज्ञानोबारायांनी, तुकोबारायांनी तीर्थयात्रा केली. वाराणसी गया,
पाहिली द्वारका. कोणाचं प्रमाण आहे? तुकोबरायचं. प्रयागादी तीर्थे करोनिया काशी नामा रावळाशी येता झाला. त्यांनी केलं आणि मग त्याही अवतारात केली, याही अवतारात केली. कर्मसम्या दशा जागी झाली आणि तुकोबराय म्हणतात माझ्या जीवनाचा भाग्योदय झाला. भौम तीर्थाच्या कृपेने आज माझ्या जीवनात चित्तगंगा आली. अभंगाचं पहिलं चरण. गंगा आली आम्हावरी, गंगा आली आम्हावरी, गंगा आली आम्हावरी, गंगा आली आम्हावरी. संत चरण साजिरी, संतांच्या पावले साजिरी, तेथे घराली आंघोळी, तेथे घराली आंघोळी. पहिलं चरण सतीश महाराज म्हणलं, शेवटचं अण्णा म्हणतील बस. माफी मागतो बरं सगळ्यांची. हो. गंगा आली आम्हावरी. आमच्या जीवनामध्ये संत रूपी गंगा आली. कोणती गंगा? संत पाऊले साजेरी. गंगा जशी पाप ताप घालवते तशी संत सुद्धा धन्य आजी दिन झाले संतांचे दर्शन, झाली पापा तापा तुटी. गंगा जशी गटाराला पुनीत करते तसे साधू सुद्धा अमंगळाला पुनीत करतात. गंगा जशी समुद्राला जाता जाता शेजारच्या काठाच्या जीवजंतूला पुष्ट करते तसं साधू ध्येय गाठता गाठता आपल्यासोबत मूढ जनांना सुद्धा तारतो. म्हणून ती गंगा आहे. ती गंगा आमच्यावर आली. आमच्या जीवनाचं भाग्य. संत आज आमच्या घरी चालून आले. मग आले तर काय केलं पाहिजे? गंगा आल्यावर एक केलं पाहिजे, तिथं आंघोळ केली पाहिजे. तेथे करीन आंघोळी. तिथं काय केलं पाहिजे? बसा बरं, लवकर बसा. चप्पल काढा बाई, चप्पल बाजूला ठेवा. गंगा आली आम्हावरी, संत पाऊले साजेरी. ते तिथं आंघोळ केली पाहिजे. तेथे करीन आंघोळी. आंघोळ शब्द स्नान वेगळं, आंघोळ वेगळी. आंघोळ म्हणजे त्याच्या सुस्नात झालं पाहिजे. नुसतं संत जीवनात आले पाहिजे म्हणजे त्यांची सेवा घडली पाहिजे. आता सेवा घडली पाहिजे, अजून काय केलं पाहिजे? इथं शब्द लय गोड वापरला. तेथे करीन आंघोळी. पण कोण्या आंघोळ? उडे चरण रज धुळी. चरण रज धुळी म्हणजे त्यांच्या आचरणाचा लेश माझ्या जीवनात मी आणेल. संत जसे वागतात तसा मी वागेन. तेथे करीन आंघोळी, उडे चरण रज धुळी. आणि त्या चरणाचा महिमा सामान्य नाही. येथे तीर्थावळी पर्वकाळ सकळ. सर्व तीर्थ तीर्थे पर्वकाळ, अवघी पायापे सकळ. सगळे त्यांच्या पायावर येतात. तिथं मी आंघोळ करेन. त्याचा परिणाम काय झाला? झाली पापा तापा तुटी, 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 झाली पापा तापा तुटी. धन्य गेले उठाउटी, 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 धन्य गेले उठाउटी. झाली पापा तापा तुटी, 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 झाली पापा तापा. धन्य गेले उठाउटी, 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 धन्य गेले उठाउटी. झाली पापा तापा तुटी, 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 झाली पापा तापा तुटी. संतांचे चरण रज लागले, वासना जळून गेली, पाप गेलं, मग राम नामी उपजे आवडी. पुण्य निर्माण झालं. ओ पाप पळाले, जळाले. परिणाम भव दुःख दुरावले. महाराज म्हणतात धन्य मनविन यह लोकी लोका. ही धन्यता मला प्राप्त झाली. ही धन्यता प्राप्त होण्याचं कारण काय? तो का म्हणे? तू का म्हणे धन्य झालो, धन्य झालो. तू का म्हणे धन्य झालो, धन्य झालो. तू का धन्य झालो, धन्य झालो.
नहालो संत सागरी नहालो संत सागरी नहालो सागरी नहालो सागरी नहालो संत सागरी नहालो नालो नालो संत सागरी नालो संत सागरी नालो नालो संत सागरी संत सागरी नालो संत सागरी सागरी नालो संत सागरी नालो संत सागरी नालो संत सागरी नालो नालो संत सागरी नालो 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 संत सागरी नालो तेथे करीना अंगोळी तेथे करीना जय जय विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई विठोबार कुमाई हरि जय जय 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 हरि जय हरि जय हरि जय हरि जय हरि जय 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 हरि जय जय हरि जय हरि जय 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 जय विठोबार कुमाई जय विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई हा विठोबार कुमाई विठोबार
घुमाई विठोबार घुमाई विठोबार घुमाई विठोबार घुमाई जय जय विठोबार घुमाई जय जय विठोबार घुमाई विठोबार घुमाई विठोबार घुमाई विठोबार घुमाई विठोबार घुमाई विठोबार घुमाई विठोबार विठोबार घुमाई विठोबार घुमाई विठोबार घुमाई विठोबार घुमाई विठोबार घुमाई विठोबार असे संत रूपी तीर्थ आमच्या जीवनात आलं, आमचं जीवन धन्य झालं. मी त्या संतांच्या कृपा सागर हाच संतांचं स्वागराचं स्वरूप आहे. आपल्याकडे 7 प्रकारचे समुद्र आहेत. काही मधासारखे आहेत, काही मदिरेसारखे आहेत, काही दुधासारखे आहेत. त्या श्रीमद भागवताच्या पंचमस्कंदामध्ये त्या 7 प्रकारच्या समुद्राचं वर्णन आलेलं आहे. पण कोणतं सागर असेल, कोणता सागर असेल, पण संत कोणते सागर आहेत? तुम्ही संत सारे कृपेचे सागर. आणि त्यांच्या कृपा सागरात मी नाहून निघालो आणि माझं जीवन धन्य झालं. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली आदरणीय हरिभक्तीपरायण तुषार महाराज यांच्या गोड नेतृत्वात गोड असं नेतृत्व आमच्या तुषार महाराजांनी केलं. आणि तुषार महाराजामुळे जवळजवळ 6 जोड्या आणि हे बाकीची मंडळी या सगळ्यांच्या जीवनात एक अत्यंत पावन दिवस आला आणि तीर्थ करण्याचं सौभाग्य तुम्हा सर्वांना प्राप्त झालं. आणि ती तीर्थयात्रा सुखासुखी फक्त बोलत न बोलता करा काय असेल. ती यात्रा अत्यंत सुखासुखी मोठ्या आनंदात संपन्न झाली आणि त्याचा समारोप चांगला व्हावा या उद्देशातून एवढ्या गोड सूत्रबद्ध नियोजनबद्ध कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी घडलं. आपण सर्व मंडळी आलात आणि या मोठ्या यज्ञामध्ये मला एक आहुती टाकण्याचं सौभाग्य आपण प्राप्त करून दिलं. त्याबद्दल तुमचे आभार मानतो. आदरणीय तुषार महाराजांचे आभार मानतो. सर्वच गावातील महाराज मंडळी, सर्व वैष्णव गुणीजन महाराज मंडळी, उभ्या वारकरी संप्रदायाचं गोड भजन वैभव आज आमच्या तुकाराम मानाच्या रूपाने इथे उपस्थित आहे. निकोप आवाजाचे धनी संप्रदाय 2-3च आहेत. कुचका आवाज काढणारे, नाकातून आवाज काढून षडज गाठणारे लई, पण कंठातून आणि बेंबीतून स्पष्ट स्वच्छ गाणारा एकमेव माणूस म्हणजे तुकाराम माना आहे. क्या बात. निर्मळ गाणं, निर्मळ निकोप गाणं आणि ते आपल्याला लाभले. त्याचप्रमाणे आमचे सतीश महाराज, स्वरातली उंची, स्वरातलं गांभीर्य काय असतं, उंची किती याहीपेक्षा गांभीर्य काय असतं, आणि गांभीर्य आहे. आणि क्लासिकलचा खूप चांगला अभ्यास त्यांनी वैराकर गुरुजी आदी करून मोठ्या मोठ्या प्रभूतीकडून घेतलेला आहे. आणि अत्यंत गोड स्वभावे नर्मदा परिक्रमा केलेली आहे. तपस्वी जीवन आहे. असे सतीश महाराज आहेत. आपल्या परिसरातील सगळेच, कृष्णा महाराज माझे जीवलग आहेत, शरद महाराज आहेत, सगळीच महाराज मंडळी आहेत. या सर्वांविषयी सद्भाव व्यक्त करतो. मृदंगाची गोड साथ आज ज्यांची लाभली ते आमचे आदरणीय हरिभक्ती परायण माझे हृदयस्थ आमचे अरुण महाराज राव, त्यांची उपस्थिती आहे. त्यांच्याविषयी सद्भाव, माझा आवाज तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचवला अशी रामलखन सिस्टीम आपल्या शिंगव्याची, त्यांच्याबद्दलही सद्भाव व्यक्त करतो. आणि एक गोड सूचना देऊन सेवेला पूर्णविराम देतो. ती सूचना म्हणजे काय, जसा समाज भाविक झाला पाहिजे तसा समाज परमार्थात हुशारही झाला पाहिजे. या उद्देशातून श्री संत शंकरपुरी महाराज वारकरी विद्यापीठ याची स्थापना आणि शुभारंभ आपल्याच परिसरातील, मला वाटतं आपल्याच गावात शिंगव्यातील आदरणीय हरिभक्तीपरायण पार्थ महाराज कमानकर, कमानकरच आहेत हो, आणि पार्थ महाराज आहेत की ज्यांनी आळंदीतले शिक्षण करून थोर विद्वत रत्न, थोर विरागी महात्मा, ज्यांनी जीवन केवळ भुवन घडवलं नाही, फक्त जीवन घडवण्याकरता झटलं
असा महात्मा म्हणजे भारतानंद महाराज आहेत. हो, एक खोली सुद्धा बांधली नाही. जिथं विद्यार्थी राहतात तिथं झोपड्या आहेत. ते म्हणतात भुवन तो कोई बनाएगा, जीवन हम बनाने वाले हैं. मग त्यांनी जीवन बनवलं आणि ते जे जे जीवन बनवले त्यातलं एक जीवन आपल्याला पार्थ महाराजाच्या रूपानं प्राप्त झालं. मग आपलं ज्ञान ते पुढं प्रसारित व्हावं या उद्देशातून त्यांनी शंकरपुरी महाराज नावाने विद्यापीठ चालू केलंय आणि त्याचा शुभारंभ येत्या 31 मार्चला होणार आहे. पण तत्पूर्वी गुढीपाडव्याच्या दिवशी, बलिप्रतिपदेच्या दिवशी, आपला चैत्र शुद्ध प्रतिपदा गुढीपाडवा या दिवशी तो संपन्न होणार आहे. तत्पूर्वी त्याची पूर्वपीठिका म्हणून महाराष्ट्रातील थोर थोर विरागी विद्वत रत्न, संप्रदायावर जगणारे नाही, संप्रदायाकरता जगणारे, संप्रदाय जगवणारे असे महात्मे गुरुवर्य देवराम महाराज गायकवाड यांचा 28 मार्चला कीर्तन स्थळ मारुती मंदिर शिंगवे या ठिकाणी कीर्तनाची वेळ 8 ते 10 संध्याकाळी आदरणीय हरिभक्तीपरायण वैराग्यमूर्ती श्री देवराम महाराज गायकवाड यांचं होणार आहे. 29 मार्चला गाथा ज्ञानेश्वरी ज्यांची कंठभूषित आहेत, गाथा ज्ञानेश्वरी ज्यांची पाठ आहे आणि उद्या उभ्या वारकरी संप्रदायाला आदर्शभूत जो दीपस्तंभ आहे ते म्हणजे गुरुवर्य मोठे माऊली आहेत. असे ज्ञानेश्वर माऊली कदम अर्थात मोठे माऊली, त्यांचं कीर्तन 29 तारखेला संध्याकाळी 8 ते 10 होणार आहे. त्यानंतर 30 तारखेला म्हणजे अमावस्येच्या दिवशी सर्व दर्शनाचार्य श्री गुरु डॉक्टर माणिक महाराज मुकेकर वारकरी शिक्षण महाराज जोग महाराज संस्थेत जे अध्यापनाचं काम अत्यंत पवित्र करतायत त्यांचं कीर्तन होणार आहे. आणि 31 मार्चला उभ्या वारकरी संप्रदायाचं सद्गुरू पीठ जे आज चालतं बोलतं ज्ञानाचं बिंब आहे ते श्री गुरु मारुती बाबा कुरेकर यांचा काला होणार आहे. म्हणून मला सगळ्या मंडळीला म्हणायचंय, तुम्ही रोजच्याच कार्यक्रमाला तर जाच, पण नाही जमलं तर 31 तारखेच्या कार्यक्रमाला जाच. मी आत्ता सांगतो, त्यांचं बोलणं तुम्हाला कदाचित समजणार नाही, पण त्यांचं कीर्तन ऐकायला जाऊच नका, फक्त त्यांना बघायला जा साधू कसा असतो. 100च्या जवळ वय, पण जीवन आयुष्य केवळ वारकरी संप्रदायाच्या प्रसाराकरता देह झिजवलेला महात्मा आहे. म्हणून सर्व मंडळीने आमच्या पार्थ महाराजांनी एवढं गोड कार्य निर्माण केलं, त्या गोड कार्याला तनाने मनाने धनाने सहकार्य करा. आणि खरं सांगतो, नाही ज्ञानेन सदृशम पवित्र मिह विद्यते. जगात ज्ञानासारखं पवित्र काही नाही, जगामध्ये ज्ञानदानासारखं कोणतंच पवित्र कार्य नाही. असं पवित्र ज्ञानदानाचं कार्य आमचे पार्थ महाराज इथे करणार आहेत. मग त्यांना आपण सर्वांनी सर्वांगाने मदत करावी अशी प्रार्थना करतो. पुन्हा एकदा सर्व भाविकांचे आभार मानून सर्व तीर्थयात्रा करून आलेली मंडळी त्यांच्याविषयी सद्भाव व्यक्त करून ज्यांची ही यात्रा झाली आता त्यांनी पुढच्याही यात्रा कराव्या, पुढच्या यात्रेला असाच कार्यक्रम करावा. आणि असंच आमचं कीर्तन ठेवावं का नाही गाडीत बसल्यावर सांगेन मी असो. म्हणून पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देऊन वाणीला पूर्णविराम. विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल बोलिले पुरे वापुरे उतरे समाप्त नाही विचारिला अधिकार व्यापुला तुका म्हणे ज्ञानेश्वरा पाया पैकी करा